नमस्कार मंडळी, कशा आहेत सर्व? आय होप सर्व चांगले असतील महादेवच्या आशीर्वादाने. तर आम्ही निघालोय जीवदानीला. टाइमपास न करता डायरेक्ट ब्लॉग सुरुवात करूया. फक्त वैश्व सोबत आणि एका मित्राला कॉल केलाय, विरारवरून येणार आहे. तर हिला माहिती नव्हतं की आपण जीवदानीला चाललोय. तिला डायरेक्ट उचललाय आपण झोपेतून. आणि माझा पण रिसेंटली प्लॅन झालाय संडे काय करणार, तर सरळ चाललोय जीवदानीला. बघूया आता काय होतंय काय. तर हे आमच्या इकडचा A2 प्रवेश आहे, मेट्रो कफपरेट वाला. बघू शकता तुम्ही. सो मंडळी, आपण आलो अंडरग्राउंड मध्ये आणि फर्स्ट फ्लोर उतरायला अजून खाली जायचं आपल्याला. इथे 2 ऑप्शन आहे, काउंटरवरून पण काढू शकतो आणि इकडनं पण. तर चला तिकीट काढूया. चर्चगेट 2 प्रोसीड UPI. तर आपली तिकीट आलेली आहे. चल घे. तर या प्रकारे असे तिकीट भेटतात आपल्याला. आपली मेट्रो ट्रेन आलेली आहे. आणि आलो मेट्रो ट्रेन मध्ये. तर आपला काय फर्स्ट टाइम नाही आहे, पण मजा येते मेट्रोमध्ये. तर बघूया, 1:31 झाले ते आपल्याला चर्चगेटला किती वाजेपर्यंत पोहोचणार. तुम्ही बघू शकता 1:31 झालेले. आता 1:36 मध्ये आपल्याला चर्चगेटला पोहोचवले. तर एक्झिट टायमाला पण आपल्याला हे लागेल एक्झिट करायचा. हे तिकीट कुठे फेकायचं नाही, निघताना इकडे ऑप्शन दिलाय, तुम्ही इकडे टाकू शकता आणि स्वच्छ भारत अभियान फॉलो करू शकता. 7 ते 8 मिनिटात आपण आलोय चर्चगेटला कफपरेट वरून. लगेच अशी मशीनचा वापर करून आपण लगेच तिकीट काढलंय आणि आता आपण पकडणार आहे विरार फास्ट ट्रेन. चला चर्चगेट वरून त्याला विरार फास्ट भेटले 2-2ची. पोरींचे किटकिट असतात. आम्हाला खिडकी पाहिजे. बोल आता, बोल मामा, बोल मामा. तुझं नाव काय? सो गाईज, आपल्याला फुल टाइमपास भेटलाय ट्रेनमध्ये. हरकत यायची. आपण आलो विरार स्टेशनला. सो मंडळी, तन्नू भेटले आपल्याला विरार मध्ये. मस्त सजून आली ग बाय. इथे बघ जरा, बघ. ओ हो. माझी बेस्टी आहे, एका कॉलवर आली आहे. तर आपल्याला जीवदानी फिरवणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला संडे मिनी तुमचं वेस्ट केल्यामुळे? मग काय, अरे बापरे, फिरायचंय, देवदर्शन करायला. चला, आपल्याला एक ऑटो भेटलाय आणि लगेच आम्ही निघाले जीवदानीसाठी. पार्किंग पर्यंत ऑटोने ड्रॉप केलेला आहे आणि आपल्याला जायचं वरती, सुरुवात करायची चालायची. सो गाईज, आम्ही आले ते जीवदानीला वडापाव खावायला. काय खावायला? वडापाव. तर चीयर्स, पिओ. फुल रिफ्रेशमेंट. कसं वाटतं उसाचा रस? ही बघ, आईला चार्ली चापलिन झाली आहे. सो फायनली मंडळी, आपण पायऱ्या चढायची सुरुवात करणार आहोत. सो मंडळी, 300 पायऱ्या चढलेत आणि आताची हालत बघा यांची. फुल टळटळ झाली आहे. लिटरली खूप डिफिकल्ट आहे चढायला, कारण एकदम सरळ आहे ना पायऱ्या बघा, एकदम चढती वर जाण्यासारखे. म्हणून दम लवकर लागतोय, पण आपला काही विषय नाही. बिना सोचे समझे आने का नहीं. देख इधर, देखो मुंह दिखाओ. चलो, बहुत ताकत है. चलो और सीढ़ी चढ़ने का. उठ. चलो, वेरी गुड. यही जोश और जज्बा रहना चाहिए ऊपर तक, रुकने का नहीं अपने को. सो मंडळी, मंदिरात आलोय आणि पुढे व्हिडिओ काढायला भेटेल की माहित नाही, कारण इकडे रिस्ट्रिक्शन आहेत, नो कॅमेरा अलाउड.
तर आपल्याला फोन आत ठेवावा लागेल. तर आज क्राऊड नाही, संडे असूनही तुम्ही बघू शकता. तर सगळा मंदिरात प्रवेश करून दर्शन घेऊन मग परत ब्लॉगची सुरुवात करू. तो मंडळी खूप छान असं दर्शन झालंय. तिकडे काय व्हिडिओ काढायला भेटला नाही, तर त्याच्यावर अजून थोडं 20-30 पायऱ्या चढले की आपल्याला असं काय बघायला भेटेल. खूप शांत जागा आहे, पण क्राऊड पट्टे. इथे पण मंदिर वगैरे आहेत. इकडे पहिले पोएट्री फार्म होती. पोएट्री फार्म बोलतात ते बर्ड्स. बर्ड्स एक्वेरियम नाही बोलतात त्याला. बर्डचा म्हणजे पिंजरा होता आणि इकडे खूप प्रकारचे बर्ड्स होते पहिले, पण आता एकदम ओपन झाला. मी 4 या 5 वर्षाच्या अगोदरची बात करते आणि खूप कमी लोकांना ही नजारा दिसलं असेल. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ते वर आहे पण खाली त्याचं रिफ्लेक्शन बघा किती पॉवरफुल आहे. सो फायनली गाइस खूप छान असा दर्शन झालंय आणि आम्ही खाली आलोय. पाय असे थरथरतात आमचे एकदम, कारण 1300 की 1400 पायऱ्या चढून उतरणे म्हणजे मस्करी नाही आहे. खरंच पाय थरथरत आहेत, पण खूप चांगलं असं दर्शन झालं आमचा. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही अजूनपर्यंत माझे ब्लॉग बघत असतील तर. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आपला ब्लॉग फक्त रॉ असतो, आपण काय एडिट नाही करत, काय खास नाही करत. आपल्याला फक्त रॉ आणि जे अनफिल्टेड आहे तीच गोष्ट दाखवा. चला भेटूया पुन्हा.